वारीत चोरीचा प्रयत्न 41 संशयितांना घेतलं ताब्यात. माऊली स्क्वॉडची कामगिरी. आषाढी वारीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सातत्यानं कार्यरत असून वारकरी व दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तू चोरी जाऊ नये म्हणून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माऊली स्क्वॉडची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या वेशात पोलीस कार्यरत असून गर्दीच्या ठिकाणी हे माऊली स्क्वॉड ॲक्टिव्ह असून आज सोलापूर जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी आगमन जिल्हा प्रवेश सोहळ्यावेळी अशा संशयित 21 महिला व 20 पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे अधिकची चौकशी करून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. माऊली स्क्वॉडमुळे वारीत होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दरम्यान संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा जिल्हा आगमनाचे दृश्य ड्रोनद्वारे पहा आणि त्याचबरोबर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काय आवाहन केले ते देखील पहा. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. महाराष्ट्र पालखी धर्मपुरीवरून नाटेकुटेला आज सोलापूर ग्रामीणमध्ये प्रवेश झालेले आहे. तसेच महत्त्वाचं सूचना सगळ्यांना सांगू इच्छितो की जे ट्रेनसाठी करणारे लोकांना आमचं माऊली स्क्वॉडनी एक 40 जे क्रिमिनल्स होते सराईत गुन्हेगार त्यांना आम्ही पकडलेले आहे. नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकही आतापर्यंत कंप्लेंट इथं आले नाही आहे. तसं सगळ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सावध राहा. उद्या नातेपुतेवरून पालखी निघून माणसे रस्ता येतील. तसेच सगळा इकडचा नागरिक आणि भाविकांना मी आवाहन करतो की तुम्ही हे चोरातून सावध राहा. तसेच वाहनाचं प्रमाण ह्या वर्षी खूप मोठं प्रमाण आलेले आहे. तसेच आम्ही सगळं पालखी दिंडी यांना वाहन पासच दिलेले आहे. तसेच जे ZP's वाहन आहे टॉयलेट ब्लॉक असतील, नंतर त्यांचा पाणीचा टाकी, हे सगळ्या वाहनाला आम्ही पासच दिलेले आहे, QR कोड दिलेले आहेत. तसेच सगळ्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही ते पासच लावा. प्रत्येक पॉईंटमध्ये आम्हाला पोलिसांना चेक करायला लागते की तुम्हाला कुठं जायचं आहे, पालखी स्थळाला जायचं आहे, या तुमचं मुक्काम ठिकाण कुठं आहे. ह्यासाठी ह्या वर्षी थोडं आम्हाला ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये थोडं इश्यू झालेले आहेत. तर हे आम्ही सगळं व्यवस्थित पालखी मुवमेंट करायला, नंतर वाहनं त्यांचं सगळं मुवमेंट करायला आम्ही उद्यापासून आजही होतं, पण उद्यापासून वेळापूर पहाटापासून आम्ही डायव्हर्शन करणार आहे. जे जड वाहतूक असतील, पुणेकडे जाणारे वाहनासाठी खास करून तुम्हाला हे माहिती देण्यात इच्छुक आहे मी की तुमचं वाहने वेळापूर फाटावरून डायव्हर्ट होईल. तसेच जे नातेपुते म्हणजे जर तुम्ही सातारावरून येणारे वाहने हे तुमच्या नातेपुतेवरून डायव्हर्ट होईल, जेणेकरून हे पालखी दिंडी त्यांच्या वाहनं लवकर निघतील आणि कुठंही अडथळी येणार नाही असं व्यवस्था केलेली आहे. तसेच आमचा कमांडोज जे 2 व्हीलरमध्ये हे वाहनं क्लिअर करतात, ते सगळं दिंडी आणि भाविकांना माझं नम्र विनंती आहे की रोड साईडच वाहनं पार्क होतात. नंतर तिथंच त्यांचं नाश्ता जेवण वगैरे चालू असते. तर आम्हाला तर रस्ते मोठं झालं तरी आम्हाला खूप रस्ते कमी भेटते. त्यासाठीच ते तुम्ही इतर शेतीमध्ये लावा, डोंगर भाग असलं तर तिथं वाहनं लावा, जेणेकरून जे पालखी दिंडी वाहन आहे सगळं मुवमेंट व्यवस्थित होईल आणि सगळं पालखी डाव्या बाजूला चालतात, वाहने राईट साईडला चालतात. हे सगळ्यांना विनंती आहे की वाहनं तुम्ही राईट साईडला लेनमध्येच ठेवा, अन्यथा ते ॲक्सिडेंट होणे, कुठंतरी वेगळं दिशेने गाडी येणे, हे सगळं आज आम्ही बघितले. यासाठी तुमच्या मदतीतून आम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं आहे. तसेच आमचा ड्रोन्स आहे. आम्हाला आज ड्रोन्सवरून माहिती पडलं की ट्रॅफिक कुठं डायव्हर्शन करायला पाहिजे होतं, कुठं आम्हाला वाहने अडकलेले आहे. खूप वाहन तर 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहन आम्हाला अडकले होते. ते आम्ही शिंगणापूर फाट्याच्या ब्रिजवरती आमचं पोलीस तैनात करून सगळं आता ब्रिजचं सगळं चारही ठिकाणी ट्रॅफिक क्लिअर झाले.
तसेच उद्या माळशिरसला जे येणारे पालखी भाविकांना विनंती आहे, आव्हान आहे की माळशिरसचं लोकल जे स्थानिक आहे तुम्ही तुमचं वाहने एका ठिकाणी पार्किंग करा, जेणेकरून ते पालखी स्थळामध्ये गर्दी होणार नाही. तसेच ते फेरीवाले आहे ते बाहेरून येतात, दुकानं वगैरे लावतात पालखी स्थळ असतील आणि मुक्कामाच्या ठिकाणी त्यांना विनंती आहे की तुम्ही आतमध्ये लावा, या तुम्हाला ग्राउंडवर दिलेले आहे बाहेर तिथं लावा, जेणेकरून वाहन मुवमेंट सुरळीत होईल. तसेच आमच्याकडे आता 5G फोन्स आलेले आहे, जेणेकरून गर्दीमध्ये पण आम्ही आमचं जे ग्राउंड ऑफिसर्स आहे, स्टाफ आहे, त्यांना हे फोन दिलेले आम्ही कुठेही इश्यू आले, ट्रॅफिकचं जॅम झालं तर आम्ही हे फोनद्वारा ते स्टाफना पुढच्या स्टाफला आम्ही माहिती देतो. फोनद्वारे कुठेही आम्हाला दिसून आले की विरुद्ध दिशेने गाडी येतात, गाडी बाहेर रोड साईडला पार्किंग केले, हे सगळं आम्ही फोनद्वारे आता हे पहिल्यांदा भारतामध्ये ट्राय होते. फोन आहे बट वॉकी टॉकीसारखा ग्रुप कॉल करू शकतो. जेवढा आमचा गामा कमांडर्स आहे, अधिकारी तैनात आहे पालखीसोबत, ते आम्ही करतो. लास्ट आहे की सगळ्यांना माहिती पुरवण्यासाठी आमचं सोलापूर ग्रामीण वेबसाईटमध्ये पालखीचं पूर्ण एक टॅब केलेलं आहे, वारी 2026 म्हणून. तिथं पालखीचं तुम्हाला लाईव्ह लोकेशन किती वाजता पालखी बरोबर पालखी स्थळावर पोहोचले आणि बाकी बाकी वाहने किती वाजता पोहोचले आणि तुम्हाला मध्ये तुमचं विसाव्या ठिकाणी किती वाजता येणार, रिंगण किती वाजता ते पोहोचणार आहे, ते सगळं नागरिक ते वेबसाईटमध्ये लाईव्ह बघू शकतात. GPS डिव्हाइस पालखीवरती फिटेड आहे. तसंच एक बाईक समोर असते, एक पाठीमागे असते, म्हटलं तर हेड आणि टेल, पुढचा भाग आणि मागचा भाग, हे सगळं पालखी कुठं सध्या आहे ते तुम्हाला माहिती होते. तसंच तुम्ही ते इन्फॉर्मेशन बघून तुम्ही रिंगणाच्या ठिकाणी विसावा असतील दर्शन घ्यायचे, नंतर मुक्कामाच्या ठिकाणी तर तुम्ही करू शकता. सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही वाहने रोड साईडला पार्क करू नका. आम्ही पालखी स्थळामध्ये व्यवस्थित वाहन पार्किंग दिलेली आहे, तिथंच तुम्ही वाहन पार्किंग करावे. सगळ्यांना धन्यवाद.